नमस्कार मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आपल्या डेली करंट अफेअर्स सिरीजमधील आज दिनांक 11 जुलै रोजीच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा होईल. चला मग पहिला प्रश्न घेऊया मित्रांनो. जे काही आपण काल होमवर्क म्हणून जे क्वेश्चन दिला होता ते अगोदर पाहूया की प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए नाशिक. नाशिक या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे. त्याच्याविषयी थोडीशी एक्स्ट्रा माहिती बघूया. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो आणि तसेच गोदावरी नदी आहे त्याचा उगमसुद्धा नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो. हे आपल्याला मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. याच्यानंतर मित्रांनो करंट अफेअर्समधील पहिला प्रश्न आपण बघूया की नुकतेच भारतीय पुरुष क्रिकेट टीमचे नवीन कोच कोणाला बनवण्यात आले आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए गौतम गंभीर. गौतम गंभीर हे भारतीय पुरुष क्रिकेट टीमचे नवीन कोच असतील. थोडी आधी एक्स्ट्राची माहिती त्याविषयी बघूया. या अगोदरचे कोच राहुल द्रविड हे होते. त्यांनी नुकतंच क्रिकेट फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतलेले. ते अगोदर आपल्या भारतीय टीमचे कोच राहिलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर आपल्याला ह्या पण मुद्दे लक्षात ठेवायचे आहे की महिला क्रिकेट टीमचे कोच कोण आहेत. अमोल मजुमदार. त्यानंतर महिला हॉकी टीम कोच हरिंदर सिंग हे आहेत आणि पुरुष हॉकी टीमचे कोच क्रेग फुलटन हे आहेत. त्यानंतरचा दुसरा प्रश्न असेल की नुकतेच चर्चेत असणारे लाईटवेट टँक रणगाडे जोरावर खालीलपैकी कोणी तयार केले आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी DRDO. DRDOनं लाईटवेट टँक अर्थात एक हलका असं वजनाने हलका असणारा रणगाडा त्याचं नाव जोरावर आहे ते तयार केलेलं आहे. त्याच्याविषयी थोडी माहिती बघूया आपण मित्रांनो. हे जे काही टँक आहे याचं परीक्षण कुठं करण्यात आलं मित्रांनो. तर याचं टेस्टिंग किंवा परीक्षण हे हजीरा गुजरात या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि हे याचं तयार पहिलं जे काही हे असेल हे टँक ते DRDOनं नक्कीच रिसर्च वगैरे करून तयार केलेलं आहे. पण आता यापूर्वीची मोठ्या प्रमाणावर जे काही मास प्रोडक्शन होणार आहे त्याचं त्या टँक्सचं तर ते L&T ही कंपनी करणार आहेत. ही खाजगी कंपनी आहे. त्यानंतर याचं वजन असेल 25 टन आणि याची तैनाती कुठं करण्यात येणार आहे तर लडाखसारख्या उंच पर्वतीय भागांमध्ये. तसेच आपण DRDO विषयी थोडी माहिती बघूया. याची स्थापना 1958 या वर्षी झालेली आहे. याचं लॉंग फॉर्म असेल डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि अध्यक्ष हे समीर कामत आहेत सध्या. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ सेंट एड्रू द इपोस्टल देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी रशिया. रशिया या देशाचा सर्वोच्च सन्मान देऊन आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान करण्यात आलेला आहे. पुढं आपण हे पण बघणार आहोत मित्रांनो की 2023मध्ये आपले भारताचे जे पंतप्रधान आहेत त्यांना इतर कोणत्या देशाने सुद्धा सन्मानित केलेलं आहे. तर फ्रान्सने लिजन ऑफ ऑनर हे सन्मान देऊन त्यांचा एक सन्मानित करण्यात आलेला आहे पंतप्रधान मोदी यांना. त्यानंतर इजिप्त देशाचा ऑर्डर ऑफ द नाईल. त्यानंतर पापुआ न्यू गिनी याचा कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहो आणि भूतान या देशाचा नुकताच 2024 साली ऑर्डर ऑफ ड्रॅगन किंग. एवढ्या साऱ्या पुरस्कारांनी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींना सन्मानित करण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या देशांकडून. हे पण आपण त्यासोबतच लक्षात ठेवायचं आहे. यावर परीक्षेमध्ये प्रश्न येत असतो. त्यानंतरचा प्रश्न असेल की नुकतेच कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान नाईट ऑफ लिजन ऑफ ऑनर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी रोशनी नाडर. रोशनी नाडर यांना नुकताच फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे.
तर त्यांच्याविषयी लक्षात ठेवायचं की SCL ही जी काही कंपनी आहे मित्रांनो, त्याच्या ते अध्यक्ष आहेत आणि त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कदाचित हा महिलांविषयी असल्यामुळं आणि ह्या महिलेला एका भारतीय महिलेला पुरस्कार दिल्यामुळं हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्याची जास्त शक्यता आहे, म्हणून हे स्टार करून ठेवा हे प्रश्न. त्यानंतरचा प्रश्न असेल 2024मध्ये सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार खालीलपैकी कोणत्या राज्याला देण्यात आला आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर ए महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्याला 2024चा सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्काराने हा देण्यात आलेला आहे. त्याच्याविषयी माहिती बघूया थोडी की हा पुरस्कार का दिला गेला महाराष्ट्राला. आपल्या महाराष्ट्राशी रिलेटेड ही घटना असल्यामुळे मित्रांनो आपल्याला यावर थोडं अधिकची माहिती बघायची आहे की कृषी आणि ग्रामीण समृद्धीसाठी नवीन उपक्रमांचा अवलंब केल्यामुळे महाराष्ट्र राज्याला हे पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसेच इतर पण महाराष्ट्राशी संबंधित आपल्याला ज्या घडामोडी नुकत्याच घडलेल्या आहेत त्या बघायच्या आहेत. जसं की महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे नुकतीच. तसेच महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्य सचिव ठरलेल्या आहेत की ज्यांची महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 2 मुद्देसुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. तत्पूर्वी जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया की नुकतेच पॅरिस ऑलिम्पिक 2024साठी भारताची महिला ध्वजवाहक कोण बनली आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन नंबर डी PV सिंधू. ही सध्या भारताची महिला ध्वजवाहक म्हणून त्याला बनवण्यात आलेलं आहे. त्यासोबतच आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की जे शरद कमल आहेत त्यांना पुरुष ध्वजवाहक असणार आहेत ते आपल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आणि PV सिंधू ही महिला ध्वजवाहक असणार आहे भारतासाठीची. त्यानंतरचा प्रश्न असेल की पॅरिस डायमंड लीग स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या महिला खेळाडूने उंच उडी या प्रकारामध्ये नवीन जागतिक विक्रम बनवला आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी यारोस्लावा मोव्हचिक. त्याच्याविषयी थोडीशी माहिती बघूया आपण की उंच उडी या प्रकारामध्ये त्याने वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे मित्रांनो आणि त्याची उंच उडी किती होती तर 2.10 मीटर एवढी त्याने उंच उडी करून रेकॉर्ड केलेला आहे. जुना विक्रम हा 2.09 मीटर असा होता आणि ते 1987 साली करण्यात आलेला होता. आता ते रेकॉर्ड ब्रेक करून हे जे काही यारोस्लावा मोव्हचिक आहे युक्रेन या देशाची तिने हे रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल की 2024मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने नेपाळ सीमेवर वृक्ष लागवड करण्यासाठी मित्रवन अभियान सुरू केलेलं आहे? ऑप्शन्स आपल्यासमोर असतील आणि याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी उत्तर प्रदेश या देशाने मित्रवन हे अभियान सुरू केलेलं आहे मित्रांनो. त्याच्याविषयी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की हे 35 जिल्ह्यांमध्ये जे सीमावर्ती भाग आहे नेपाळला लागून अशा 35 जिल्ह्यांमध्ये हे वृक्ष लागवड केली जाणार आहे आणि ते किती वृक्ष लागवड केली जाणार आहे तर 35 कोटी वृक्ष हे लागवड केले जाणार आहेत. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर मित्रांनो जसं आपण शेवटी व्हिडिओच्या दररोज होमवर्क क्वेश्चन देतो ते शेवटचा आजचा होमवर्क क्वेश्चन काय असेल तर चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपण याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. तसेच याचं उत्तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की डिस्कस करणार आहोत डिटेलमध्ये. तोपर्यंत थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच ज्या काही आपल्या लेक्चरच्या नोट्स आहेत मित्रांनो त्या मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्रामवर जा आणि त्या ठिकाणावर तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. तोपर्यंत थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.